नमस्कार, मी डॉक्टर राघवेंद्र पंदिलवार, फाउंडर अँड डायरेक्टर डॉक्टर पंदिलवार थायरॉईड. आजचा विषय आहे हायपोथायरॉइडिझमची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही कशी प्लॅन केली जाते. सो इथे डॉक्टर पंदिलवार थायरॉईडमध्ये आपण हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटची लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड करण्याच्या अगोदर काही गोष्टी या असेस करतो. त्यानंतरच लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड करतो. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डायग्नोसिस. सो प्रत्येक हायपोथायरॉइडिझमच्या पेशंट्समध्ये आपण तो पेशंट्स प्रायमरी हायपोथायरॉईडमध्ये आहे, सेकंडरी हायपोथायरॉइडिझम आहे, सबक्लिनिकल आहे, ट्रान्झिएंट हायपोथायरॉइडिझम आहे, ड्रग इंड्यूस हायपोथायरॉइडिझम आहे, हे प्रॉपरली पहिले डायग्नोज करतो. सेकंड केसमध्ये आपण इम्पॉर्टन्स देतो ऑटोइम्युनिटीला. थर्ड इम्पॉर्टन्स आपण देतो पेरिफेरल रेझिस्टन्सला. फोर्थ आपण इम्पॉर्टन्स देतो T4 ते T3 कन्व्हर्जनला. फिफ्थ आपण इम्पॉर्टन्स देतो डाएट अँड लाईफस्टाईल मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंटला. सिक्स्थ आपण इम्पॉर्टन्स देतो स्पेशल कंडिशन्स जसं की प्रेग्नन्सी आहे किंवा ओल्ड एज आहे. 7 आपण इम्पॉर्टन्स देतो ड्रग इंड्यूस. या 7 पॅरामीटर्सचा विचार करून याचे असेसमेंट करूनच आपण डॉक्टर पंदिलवार थायरॉईडमध्ये पेशंटची लाईन ऑफ मॅनेजमेंट या लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड करत असतो.